स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय आलेक्स या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा आहे. शारदीय नवरात्राच्या नवमीच्या दुसऱ्या दिवशी आपण दसरा साजरा करतो. दसऱ्या दिवशी आपण आपल्या घरातले जे 9 दिवसाचे घट असतात ते सुद्धा उठवतो. आणि दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व सुद्धा आहे. शमीच्या पानांचा आणि आपट्याच्या पानांचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा उपाय तुम्हाला दसऱ्या दिवशीच करायचा आहे. तर हा उपाय कोणता हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या वर्षी दसरा हा 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच गुरुवारी आलेला आहे. आणि गुरुवारी दसरा आला तर गुरुवार हा आपल्या स्वामींचा सुद्धा आवडता दिवस आलेला आहे. तर ह्या दिवशी दसऱ्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा आपल्या घरामध्ये पूजन करायचे आहे. त्याच पद्धतीनं भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे सुद्धा पूजन आपल्या घरामध्ये सेवा आपल्याला करायचे आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. आणि दसऱ्या दिवशी आपण खूप असे विशेष शुभ कार्य जे असतात ते करत असतो. दसऱ्या दिवशी आपण आंब्याच्या ढाळाचं तोरण, फुलांचं तोरण हे आपल्या प्रवेशद्वाराला सजवत असतो. प्रवेशद्वार आपण आंब्याच्या ढाळानं, फुलांच्या माळांनी सजवतो. या दिवशी आपट्याची पानं ही आपण एकमेकांना देतो. जे आपल्यातले नातेसंबंध दुरावलेले असतात ते सुद्धा ह्यावेळेस एक होतात. आपट्याची पानं एकमेकांना दिल्यानंतर एकमेकांमधील प्रेम वाढत जातं. आणि आपट्याची पानं या दसऱ्या दिवशी खूप विशेष महत्त्वाचे मानले गेले आहेत. आपट्याच्या पानांचा उपयोग आणि शमीच्या पानांचा उपयोग आपण दसऱ्या दिवशी कोणता करू शकतो. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप आणि खूप महत्त्व आहे. दसऱ्या दिवशी आपण आपट्यांच्या पानांचा अनेक असे उपाय सुद्धा करू शकतो. पण त्यातले 2 उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपट्याच्या पानांचा उपयोग आणि आपल्याला शमीच्या पानांचा उपाय कोणता करू शकतो. तर बघा, आपण प्रत्येकजण अगदी उत्साहाने आणि जल्लोषाने आपल्या घरामध्ये दसऱ्याचं स्वागत करत असतो. दसऱ्या दिवशी आपण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी विशेष मुहूर्त मानला गेला आहे. आणि दसऱ्या दिवशी आपण आपले जे पण काही शुभ कार्य असतात ते सुद्धा आपण करत असतो. दसऱ्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून आपण एकमेकांना देतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती की दसऱ्या दिवशी आपण ज्या पण गोष्टी करत असतो त्या गोष्टी खूप फळदायक असतात. म्हणजे दसऱ्या दिवशी जे शुभ कार्य करतो, दसऱ्या दिवशी जे तुम्ही आपट्याच्या पानाचा, शमीच्या पानाचा जो पण उपाय करणार आहे तो खूप प्रभावशाली उपाय आहे. आणि नक्की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दसऱ्या दिवशी हे उपाय नक्कीच करा. तर प्रथम मी तुम्हाला सांगते दसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. दसऱ्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं. स्नान वगैरे झाल्यानंतर आपलं जे प्रवेशद्वार असतं बघा, आपण जिथून घरामध्ये प्रवेश करतो तर त्या दाराला आपल्याला आंब्याच्या ढाळाचं आणि फुलांचं तोरण करून बांधायचं आहे. आपलं प्रवेशद्वार आपल्याला सुशोभित करायचं आहे. दारामध्ये आपल्याला रांगोळी काढायची. हुंबऱ्यांचा सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं. हुंबऱ्याला सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आणि हुंबऱ्याचं सुद्धा पूजन करून घ्यायचं. त्यानंतर त्या दिवशी गुरुवार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दसऱ्या दिवशी गुरुवार आलेला आहे. आणि गुरुवार आपल्या स्वामींचा वार म्हटल्यानंतर त्या दिवशी स्वामींना मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा. सर्व देवांना अभिषेक दसऱ्या दिवशी करून घ्यायचा. किंवा फोटो असेल ना स्वामींचा तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. आणि जे तुमच्या घरामध्ये इतर देव आहे त्या देवांना सर्वांना अभिषेक घाला. तर अभिषेक घालताना आपल्याला पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल आणि मूर्तीवर जर तुम्ही अभिषेक घालत असाल तर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक घालताना पुरुष सूक्ताचं आणि स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजन वगैरे करून घ्यायचं. देवांना सुद्धा त्या दिवशी आपल्याला सोनं व्हायचं आहे. म्हणजे आपट्याची पानं द्यायची आहेत. तर आता सांगते उपाय तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी सुद्धा उपाय हे करू शकता. तर प्रथम मी तुम्हाला सांगते की आपट्याच्या पानांचा आणि शमीच्या पानांचा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर तुमचे जे पैशाचे काही प्रॉब्लेम असतील, पैशाच तुम्हाला ज्या समस्या असतील, आर्थिक अडचण असेल, आर्थिक कोणत्या पण तुमच्या समस्या असतील तर यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर प्रथम मी तुम्हाला सांगते शमीच्या पानाचा उपाय कोणता करायचा आहे. तर दसऱ्या दिवशी आपल्याला शमीच्या पानं जे असतात म्हणजे शमीचं जे रोप आहे त्या रोपाचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्यातील जी पानं असतात ती पानं तोडून आपल्या तिजोरीत ठेवायचे. शमीची पानं आपल्या तिजोरीत ठेवल्यामुळं आपल्याला जी पण पैशाची प्रॉब्लेम असतो, पैशाची समस्या असतात त्या नाहीसा होतात आणि आपलं उत्पन्नसुद्धा वाढत जातं. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. शमीच्या पानाचा तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तर बघा, ज्यांना अशुभ ग्रहांचा त्रास असतो म्हणजे ज्यांच्यावर अशुभ ग्रहांचा त्रास सुरू ज्या व्यक्तीला झालेला असतो त्या व्यक्तीने काय करायचं तर त्या दसऱ्या दिवशी
तुम्हाला निळ्या रंगाची वस्त्र धारण करायचं आहे. निळ्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी धारण करायचं आहे. आणि शमीचं जे रोप असतं, तुमच्या जवळपास जर शमीचं रोप असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तिथं जाऊन तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं. त्या कच्च्या दुधामध्ये आपल्याला काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि हे दूध आपल्याला शमीच्या रोपांना अर्पण करायचं आहे. यामुळे काय होते तर आपला जो अशुभ ग्रहांचा आपल्याला जो त्रास असतो ना, तो त्राससुद्धा नाहीसा होतो. दसऱ्या दिवशी जेवढे तुम्ही प्रभावशाली उपाय करणार आहेत तेवढं त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. दसऱ्या दिवशी आपल्याला उपासना, पूजन जास्त प्रमाणात करायचं आहे. त्यामुळे दसऱ्या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त आपल्या स्वामींची सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही करा. माता लक्ष्मीची सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही करा आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच दसऱ्या दिवशी करा. कारण दसऱ्या दिवशीच गुरुवार आलेला आहे आणि आपल्या स्वामींचा वार आहे. त्यानंतर दसऱ्या दिवशी आपल्याला पूजन वगैरे झाल्यानंतर सर्व देवांना आपल्याला आपट्याची पानं अर्पण करायची आहेत. आपल्या देवघरामध्ये स्वामींना सर्वांना आपट्याची पानं द्यायची आहेत. आपले जे नातलग असतात, जे थोर मोठे व्यक्ती असतात, त्या सर्वांना आपल्याला आपट्याची पाने ह्या दिवशी सोनं म्हणून द्यायची आहेत. आणि त्यानंतर काय करायचं, पूजन वगैरे झाल्यानंतर आपलं जे काही विधी असेल ते सर्व झाल्यानंतर आपट्याची पानं जी असतात त्यातली आपट्याच्या पानाच्या रोपाची थोडीशी पानं तोडून घ्यायची आणि ही आपट्याची पानं आपल्या ज्या ठिकाणी तिजोरी आहे बघा, जिथं तुम्ही संपत्ती ठेवता किंवा जिथं तुमचं सोनं, जे पण वस्तू महत्त्वाच्या वस्तू जिथं तुम्ही ठेवता किंवा एखाद्या ठिकाणी तुमची जर महत्त्वाची कागदपत्र असतील त्या ठिकाणी ह्यातील थोडीशी आपट्याची पानं ही ठेवून द्यायची. यामुळं काय होतं तर आपलं जी लक्ष्मी असते ना ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते, आपला धनलाभ होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येते. तुम्ही हे उपाय दसऱ्या दिवशी नक्कीच तुमच्या घरामध्ये करून बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर आपण दसरा जेव्हा आपण साजरा करतो त्यावेळेला बघा, आपण आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ज्याप्रमाणे आंब्याच्या ढाळाचं तोरण लावतो तिथेच आपल्याला आपट्याची पानंसुद्धा लावायची आहेत. आपल्या घरामध्ये जिथं जिथं तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी जे शुभ ठिकाण असेल, म्हणजे जिथं तुम्हाला महत्त्वाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्वीकडे आपल्याला आपट्याची पानं अर्पण करायचे, सोनं म्हणून सर्वांना द्यायचे आहेत. आणि दसरा हा खूप म्हणजे खूप शुभ मुहूर्त आहे. यामुळे तुम्ही ह्या दिवशी नवीन कार्याला सुद्धा सुरुवात करू शकता. नवीन एखादी तुम्हाला जर गोष्ट करायची असेल त्यासुद्धा तुम्ही ह्या दिवशी सुरुवात करू शकता. दसरा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप आणि खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. त्यामुळे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे उपाय, आपट्याच्या पाण्याचे उपाय हे दसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करून बघा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.